नमस्कार. जगणे खाण्यासाठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण बालुशाही करणार आहोत. त्यासाठी साहित्य: अर्धा किलो मैदा, अर्धा किलो साखर, पाव लिटर दही, खाण्याचा सोडा या चमच्याने अर्धा चमचा सोडा आणि तळण्यासाठी तेल. आता आपण बालुशाहीचं पीठ मळण्यासाठी यात मैदा टाकू. मैदा चाळून घेतलेला आहे. आता मोहन करण्यासाठी तेल गरम करतोय. अर्धा पाव. आपण असं कडकडीत गरम तेल करून घेतोय. आता हे गरम केलेलं तेल आपण यात टाकू. असं छान गरम कुडकुडीत आपण याला असं मिक्स करून घेऊ, नाहीतर गरम असं पोळल्या जाते हाताला. म्हणून चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं. आता यात सोडा टाकून घेऊ आणि आपल्या हाताने असं छान प्रकारे असं चोळून चोळून पीठ लावायचं. म्हणजे पूर्ण सगळ्या ह्याला तेल लागलं जातंय पिठाला. आपल्या ह्याच्यातून असा मुटका व्हायला पाहिजे. असा मुटका झाला की सगळ्या पिठाला आपलं तेल लावल्या गेलं. बघा, आता असा मुटका झाला पाहिजे हा पिठाचा, म्हणजे आपली बालुशाही छान होती आणि पडदे छान सुटल्या जाते त्याला. आता आपण ह्यात दही टाकून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ छान प्रकारे. दही छान फ्रेश पाहिजे, त्यासाठी आंबट नसायला पाहिजे. त्यामुळे बालुशाही खूप सुंदर. आपण हे अर्धा किलो पीठ पूर्ण दह्यामध्ये तिंबलेलं आहे. ज्याला कुणाला पाणी घालायचं असेल तर पाणी पण थोडंसं घालू शकता. नाही वाटलंच तर दही पण थोडं टाकून छानपैकी असे मळून घेऊ शकता आपण. असं पीठ सुंदर झालेलं आहे. त्याला 10 मिनिटं झाकून ठेवूया. आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण पाक करून घेऊ. यात पाणी घालू. साखर भिजण्या इतकं पाणी टाकू आणि गॅस चालू करू. साखरेमध्ये मुंग्या होऊ नये म्हणून लवंग टाकलेली असते, त्याच्यामुळे आता आपण ही काढून घेऊ. असं छान साखर विरघळून घेऊ. गुलाबजामुनच्या पाकासारखाच पाक करून घ्यायचा. आपला पाक तयार झालेला आहे. आपण आता गॅस बंद करतोय. 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण पीठ बघूया. छान झालेलं आहे. आता आपण बालुशाही करू. अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. हे छान तयार झालेलं आहे. याची बालुशाही आता आपण करणार आहोत. असं आधी हातावर मळून मळून घ्यायचं आणि बालुशाहीचा आकार असा द्यायचा. दुसऱ्या प्रकारे पण असं करायचं. बालुशाहीचा आकार असा छान येतोय. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यात तेल टाकून घेऊ आपण तळण्यासाठी. आधी तेल मोठ्या गॅसवर कडक करून घ्यायचं. आता आपण तेल तापलंय ते बघूया. छान तापलेलं आहे. आपण आता गॅस बंद करू. ही पिठाची गोळी टाकल्या टाकल्या वर आली म्हणजे खूप छान तेल तापलेलं आहे. आता हे तेल थोडं थंड झालं आहे. ही गोळी टाकून चेक करू. बघा कशी हळूहळू गोळीवर येते. आता आपण ह्यात बालुशाही एक एक टाकून घेऊ. अशी हळूहळू वर आली पाहिजे गोळी. आता आपण ह्यात बालुशाही टाकू. अशी थोडी थोडी प्रेस करून टाकायची. आपला गॅस बंद आहे अजून. हळूहळू बालुशाही वर आले की आपण गॅस चालू करूया. बघा अशा छान बालुशाही वर आलेल्या आहेत. आता आपण गॅस चालू करू आणि मीडियम गॅसवर असं छान तळून घेऊ. बघा बालुशाही तळायला छान अशी सुरू झालेली आहे. आता आपण बालुशाही अशी पलटी मारून घेऊ.
छान प्रकारे असा कलर यायला लागलेला आहे. अजून थोड्या वेळासाठी तळण्यासाठी ठेवू. खालची बाजू पण अशा प्रकारे छान तळून घेऊ. आता आपण गॅस बंद करून काढून घेऊ. अशा प्रकारे आपण काढून घेऊ. 2 मिनिटं असेच ठेवायची. 2 मिनिटं झालेले आहेत. आता आपण पाकात टाकू. छान असं पाकात भिजवून घेऊ. आता हे पाक बालुशाहीमध्ये आतपर्यंत गेलेला आहे. आता आपण अशा प्रकारे बालुशाही काढून घेऊ. बघा कशी छान पदरं सुटलेली आहेत. अशी छान चांगली बालुशाही व्हावी. अशा प्रकारे आपली बालुशाही तयार झालेली आहे. मी आता तुम्हाला तोडून दाखवते. आतपर्यंत छान पाक मुरलेला आहे. मस्तपैकी सुंदर झालेली आहे बालुशाही. बघा कशी छान पदरं सुटलेली आहेत. अशी छान चांगली बालुशाही व्हावी.